आपण 50च्या नोटा x मानूया आणि 20च्या नोटा y मानूया. एकूण नोटांची संख्या x अधिक y बरोबर 120 आणि एकूण रक्कम 50x अधिक 20y बरोबर 3600 रुपये. आता आपण या समीकरणाला पहिले आणि या समीकरणाला दुसरे मानूया. आता दुसऱ्या समीकरणाला 10 ने भाग देऊया. 5x 20y 360x हे झाले तिसरे समीकरण. आता आपल्याला x किंवा y दोन्हीपैकी एकाची किंमत काढण्यासाठी किमती समान करावी लागेल. म्हणून आपण या समीकरणाची किंमत 2 ने गुणून समान करूया. म्हणजे 2x अधिक 2y बरोबर 120 ची दुप्पट 240. आता या समीकरण 3 मधून समीकरण 4 हे आपण वजा करून घेऊया. 5x अधिक 2y बरोबर 360. 2x अधिक 2y बरोबर 240. आता यांची वजा केल्यानंतर आपल्याला 120 बरोबर y कट होतात आणि 5x मधून 2x गेल्यानंतर 3x मिळतात. आता x बरोबर इकडे 3 गुणिले आहे, इकडे भागिले होईल. 120 ला 3 भागिले म्हणजे 40. आता x ची किंमत आपल्याला 40 मिळालेली आहे. आपल्याला x अधिक y बरोबर 120 आहे. x ची किंमत 40 आहे आणि y ची किंमत म्हणजे 20च्या नोटांची किंमत आपल्याला काढायची आहे. आता y ला 40 अधिक आहे, इकडे वजा होतील. 120 वजा 40 बरोबर 80 म्हणजे 20च्या नोटा या 80 असतील. याच उदाहरणाला आपण सोप्या पद्धतीने देखील सोडवू शकतो. आपल्याला एकूण रकमेची संख्या 3600 रुपये दिलेली आहे आणि एकूण नोटा या 120 आहे. म्हणजे एकूण रकमेला एकूण नोटांच्या संख्येने भाग देऊन घ्यायचा आहे. 12×36 1200 म्हणजे आपल्याला 30 मिळाले. आता 50च्या नोटा आणि 20च्या नोटा आपल्याला दिलेल्या आहे आणि आपल्याला ही जी किंमत मिळालेली आहे ती या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे आणि यातील फरक आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता 50 आणि 30 यांतील फरक हा 20चा येतो आणि 20 आणि 30 यांतील फरक हा 10 येतो. आता याचा संक्षिप्त रूप करून घ्यायचा आहे. 0 कट झाला, एकास 2. हा झाला त्यांचा संक्षिप्त रूप. आता दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 3 मिळते. म्हणजेच काय तर 2 पैकी 20च्या नोटा हे 2 असतील, म्हणजे 3 पैकी 20च्या नोटा 2 असतील आणि एकूण नोटा हे 120 आहे. आता 3 1 3 3 × 12 म्हणजे 40. 0 जसेला तसा 4 2 8 80 म्हणजेच आपल्याला 20च्या नोटा या 80 मिळून जातात.